जगू दे ना ह्या पाय भांडतोय. तू तिथं राहिली नाही माझ्या संग आली ह्या पाय भांडत नाही. तुला राह म्हणलं तर राहिली नाही. येतं आली माहिती नव्हतं गप बसल्यानंतर ना एवढं रान वाढल किंवा एवढा त्रास होईल, एवढं कुठाना मोहर वाढल, काहीतरी टेन्शन असतं म्हणून माणूस गप बसतं. पण हे एवढं मोहर वाढल खरंच मला वाटलंच नव्हतं. मी विचार पण केला नव्हता. माझ्या डोक्यात वेगळं होतं. ती घेऊनच बसत होती, सारखं तीच विचार करत होती. पण ही तर काय नाही, वेगळंच वातावरण झालं. आता स्वयंपाक ही मी केलाय तरी पण त्यांची ती हाताने लागले ते करायला. एवढं टेन्शन येते ना, त्यांना समजावून सांगितलं, चांगलं बोललं तरी सुद्धा त्यांना काही कळना. एकदा त्यांच्या डोक्यात शिरलं ना की शिरलंच. मग मग ते मागं मोहरं काय बघत नाहीत. जोपर्यंत त्यांचं ती कमी होत नाही ना तोपर्यंत इकडं किती का दुसऱ्याला त्रास होईना अजिबात विचार करत नाहीत. किती बोलते हवं असं करू नका असं, तरी त्या ऐकून घेत नाहीत. आता काय करते ते तुम्हाला मी दावते. हवा इथं करायला लागले तर इथं स्टोपला आहे कालवण, हे इथं मी करून ठेवलंय. तर ही लागले ते करायला. इथं दादूला पण खवळून शिना बसवलंय, तेल ठेवायला लावलंय. कशा पण असं करताय हो तुम्ही? आ गपचीप वाट धरायची तिकडे यायला. गपचीप वाट धरायची म्हणजे? पण असं हाताने करून काय मिळणार आहे तुम्हाला? माझी मी करून खातोय, तुला काय गेले? माझी मी करून खातोय म्हणजे? माझी मीच करतोय, तुला काय करायचं सांगितलंय का? कालवा लावलाय तू हलीत ना करून खायला लागलं, खाऊ द्यायचं नाही. आता स्वयंपाक केल्यावर हे करायची काय गरज होती का? ना हाताने हे करून असं करायची काय गरज होती का सांगा बरं तुम्ही? आ मी एकदा सुटसुटीत पण माझं काय चुकलंय ते तर सांगा की. माझ्याकडं काय चुकलंय? मी काय बोलली पण नाही तुम्हाला, तरी तुम्ही असं का वागताय माझ्या संग? आ मी काय बोलली का तुम्हाला एक शब्द तरी? नाही. मग का बसलं म्हणून तर तुम्ही असं करता असाल तर काय उपयोग आहे का सांगा बरं? तू डोकं हलवू नको काय, जाईत ना. कुठं जायचं सांगा बरं? स्वयंपाक हे केलाय, चपात्या केल्या, त्या वांग्याच कालवून केलंय, हे पाव आणले, तर काय गरज आहे का मग? आ मी तुम्हाला बोलते अहो, माझ्या जीवाला नुसतं चैन पड नाही. माझी काय होतंय ते सुद्धा मला कळ नाही. एवढा त्रास व्हायला लागलाय. काय लागलाय तुम्ही मला अजून त्रास द्यायला? आ मी कोणाला त्रास देतो, मला कोणाला त्रास द्यायची काही गरज नाही. माणसानं कुठं तर समजून घ्यावा. उईस तर ती काय तर ते वाईट असं वेळ काय तर बघत असतो. उईस समजून घ्यायचं असतं माणसाला. की असं नाही की हाताने लगेच करून खायचं. समजून घेतलं म्हणून माझ्या ही वेळ आली. काय समजून घेतलं हो तुम्ही? घेतलं ना तर ही वेळ आली नसती. तुमचं म्हणलं ही सगळं चालतंय, माझं म्हणलं ही पाकच हे होतंय. तुम्ही असलं तिड्यातनं बोलत जाऊ नका. ह्यानं भांडणं लागते ती घरात. तिड्यातनं बोलत जाऊ नका. मी कोणाला तेड्यातनं बोलत नाही, कोणाला सरळ बोलत नाही. मला कोणासमोर बोलायचं नाही, माझी इच्छा नाही. पण असं घरात केल्यावर काय सुखानं राहतंय का माणूस असं घरात वागल्यावर? खाणार राहू नाही तर न राहू, मी कोणाला म्हणत नाही. मला करून द्या, माझ्या पोटापुरतं लागेल ती माझी मी करणार आणि खाणार आहे. काय मला खावं वाटतं ती माझी मी एकात आणणार, करणार, खाणार. तुला काय तुझ्या लेकरासनी घालायचं ते खाय करून घाल. सुधरा उगी व तुम्ही चांगलं हाय का असं वागताय सांगा बरं? काय मिळतंय तुम्हाला? लावून काय मला फायदा भेटला? इतके दिवस चांगलं राहिलो, तुझं ऐकलं काय फायदा काय भेटला? आ चांगलं राहून चांगलं राहिलो म्हणून तर पाक तुम्ही डोक्यावर बसला, लागला नाचायला. नेऊन आणलं तरी काय ऐकडे कळणार, हा म्हणलं तरी नाही. घरचा प्रपंचाने येज वडी ना, आणि तुझा बाप मला ठेवत नाही. सुखान तुम्ही कुणीकडे जगू देत नाही. मला तर सगळे कोणच मिळत का? तुम्हाला सांभाळून उपयोग आहे माझा तीच मला काय कळलं नाही. नवा एवढं बोलून झालं का सांगा बरं तुम्ही? एवढं बोलून झालं का? भांडण कशा पाय लागलं आपलं? चालू कशा पाय केला? सकाळी तुम्ही एवढा धिंगाणा कशा पाय केला? कारण तुझं आहे. मीच राहत नाही जाते निघून शिना, कारण मीच आहे. निघून जा, सकाळी सांगितलंय. आता उगं बिना कामाला मला टाकायला लावू नको. कुशाल ही असं करून नाही एवढा तू पाव आणल्या तर आहे. तर ही तर वडापाव करायचा, तर वडापाव किती दिवस वडापाव इथं कालवून मुलकाच मी करून ठेवलंय. किती दिवस वडापाव खायचा इथं काय माहिती? आ
किती दिवस खायचं येतं वडापाव सांगा बर. का असं एक तास म्हणतो 20 मिनिटात संपून जाते. आता घरी तयार करणार आणि जाणार आहे मित्रासंग पार्टी मस्त बाकी रगील करणार आहे. काय कुणाला मला करून घालायची गरज नाही. तुझा लेख लय बारका सकाळी अंगावर येत होता तू की आव ती कशाला अंगावर येतय काय बोलतय ती तवा. काय बोलतोय तुमचं लय झालं. तुम्ही गैरफायदा घेतला बघा. गैरफायदा कोणच घेत नसतं व. घेतला तुम्ही घेतला. कशानं गैरफायदा काय मी कुणाला पैसे दिले काय घरातलं दिलं तुम्ही तसं म्हणताय गैरफायदा घेतला गैरफायदा घेतला. दिलं आ? बरं की यावरच झालंय अजून काय राहिले. तुम्हाला एवढं राग येतोय मला किती येत असं सांगा बर. मला किती येत असं सांगा की. नाही राग येतो काय केलं नाही. काय राग येत असेल ना तर बिनधास्त वाट रिकामी. मी काय म्हणलं नाही माझ्या घरात राहा. माझ्या पद्धतीनं मला जसं जगणं होईल तसं जगणार आहे. काय मी तुला अडवत नाही तू मला अडवायचं नाही. मी अडवत नाही तू अडवत नाही म्हणजे ही कसली भाषा झाली. आ? इथलं झाडू काढ बापे. कुठलं इथलं झाडू काढ. दादू राहून दे माझी मी घेते. दादू सांगायचं नाही आपले आपण करायचं. जिते घ्या मेली पण नाही मी अजून. मेल्यावर तर सांगा लेकराशनला काम. आमच्या मी बापल्या करून खातोय. तू तुझा पोरगा तू करून खावा. केलंय ना तुमची तुम्ही खावा. आम्हाला जे काय करून खावा वाटेल ती आणणार करून खाणार. तुम्हाला काय घरातली वस्तू मागितली का सगळी विकत आणून आमच्या आम्ही करून खातोय ना. दादू राहून दे लोटायचं. अजिबात रे कुणाला हा ते आपल्या आपण घाण केली कुणाला हात लावू देऊ नको. ए दादू अरे बघ की रे का पप्पाने सांगितलं म्हणून लागला तसंच कराय तू पण. ए दाद्या राहून दे की मी घेते झाडून राहून दे. इकडे बघ माझ्याकडे ओके राहून दे की. भरलं पड तुमचं. आ भांडण लागत नाही. तुला इथं गोळा कर म्हणलं होतं. तू काय पाक घर झाडू काढायला लागला काय. घरात तिथंच गोळा करून ठेव. तुम्हाला करायचंय ती तुम्ही करणार आहे शेवटी काय. माझ्या मनाला मी मला काय मला तीन आडवं बोलून मान- म्हणलं ना अजिबात सरळ बोलणार नाही. तुला एकदा सांगतोय सकाळपासून ऐकून घेतलंय. पण कोण काल करेल सकाळी का. जेवलेलो आहे. रडत इथं केला होता स्वयंपाक कोणी खाल्ला. कोंबड्या कुत्रे धन केलीस आणि फुकाट येत नाही त्याला पैसे जाते दा नाही. तुम्हाला न खाता मस्ती येते त्या. अहो ती माझी आहे काय तर मला वाईट वाटतंय का नाही सांगा बरं तुम्ही. वाटतंय तुला जाऊन पोटासाठी आणि खादगीसाठी तुम्ही भांडणं करताय का. न खादगीसाठी तुम्ही भांडणं करताय का माझ्या संग तेवढं सांगा तुम्ही. तुझ्या सगळं खाली करता भांडण. मग कसं पण तुम्ही खेळ लावलाय. माझ्या मनाला मालक नाही. मला जी काय करू वाटेल ती मी करणार. अहो काय करू नका व मुलकाचं टोपलं गच भरलंय तिथं बघा तर तुम्ही. आ तू जाणं तुझं टोपलं 4 दिवस तू खा. आम्ही आताही करून खाणार आहोत. तिथं मेळाला पुढं आणून ठेवलाय. तिथं फरसाण आणून ठेवले. उद्या पेळ करून खाणार. जे आम्हाला इच्छा होईल ती करून खाणार. लय दिवस नकर नसते तर चालत एवढं लक्षात ठेवा काय. लय नकरा चांगला नाही. कुठं तर माणसानं शांत राहावं. तुमच्यासाठी मी तिथं राहायला येते इथं. मी तिथं राहिले नाही तिथं आले तुम्ही असला खेळायला लागलाय का. मी तुला म्हणलं नाही माझ्या संग राहायचं होतं तिथंच. मी कधी तर तुला तिथं सोडायला लागलो. तुला काय कळलं नाही राहायचं. मग राहिली नाही म्हणून भांडताय का महागा आली म्हणून भांडताय नेमकं मला तुमचं कळू द्या. तू आम्हाला सुखानं जगू दे ना ह्या पाय भांडतोय. तू तिथं राहिली नाही माझ्या संग आली ह्या पाय भांडत नाही. तुला राहा म्हणलं तर राहिली नाही. इथं आली इथं येऊन परत तमाशा करते काय. मायापाशी राहा म्हणलं होतं तुला तिथं सोडाय करता तुला तू दररोज न्यायला मी काय तुला तिथं पर्यंत सावकर नाही. तुझ्या आई ती तुझ्या आई बाप आहे ती म्हणलं होतं त्यांच्यापाशी राहायचं असतं. कशाला प्रपंच आज करून येतेस तू इथं.